पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे पुन्हा एका वैष्णवीचा बळी गेला आहे. दिव्या हर्षल सूर्यवंशी, वय वर्ष 26. या विवाहित महिलेने नवरा आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. दिव्या सूर्यवंशी धुळे जिल्ह्यातील रहिवासी. ती एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली व वाढलेली. शेताच्या कडेवरची हिरवळ, मातीत मिसळलेलं साधंपण आणि कष्टकऱ्यांचा वारसा ह्याच वातावरणात दिव्याचं बालपण गेलं. तिचे वडील शेतकरी होते. घरात फारसा ऐशाराम नव्हता, पण शिक्षणाला आणि मुलींच्या प्रगतीला घरच्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. लहानपणापासूनच दिव्या हुशार, शांत आणि अभ्यासू होती. गावाकडच्या साध्या शाळेतून तिने शिक्षण सुरू केलं आणि पुढे उच्च शिक्षण घेऊन स्वतःचं नाव कमवायचं हे तिने ठरवलं होतं. आईवडिलांना तिचा प्रचंड अभिमान होता. मुलगी मोठी होऊन चांगले करिअर करेल, स्वतःचं नाव कमवेल असा त्यांचा विश्वास होता. गावाकुसापलीकडे जाऊन काहीतरी करून दाखवायचं ही जिद्द दिव्याच्या मनात लहानपणापासूनच होती. तिचं स्वप्न होतं चांगली नोकरी करून कुटुंबाचा अभिमान वाढवायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षल शांताराम सूर्यवंशी या IT इंजिनियर तरुणाशी तिचं लग्न ठरलं. धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातून आलेली दिव्या आणि शहरातल्या वातावरणाशी जुळलेला हर्षल या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. माहेरकडून लग्नात 40 तोळं सोनं आणि तब्बल 20 लाखांचा खर्च करण्यात आला. मुलगी सुखात राहावी, नव्या संसारात तिला काही कमी पडू नये म्हणून आईवडिलांनी कष्टाने जमवलेलं सगळं दिलं. लग्न झाल्यानंतर दिव्या आपल्या पती हर्षल सोबत वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक चाललं होतं. दिव्या नव्या संसारात रुळण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न होती. पण जसजसे दिवस पुढे गेले तसतसं तिच्या आयुष्याचं वास्तव वेगळंच निघालं. तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार या न त्या कारणाने तिला टॉर्चर करत होता. लग्नाच्या 6 महिन्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. दिव्या नोकरी करीत नसल्यामुळे तिचा नवरा, सासू सासरे आणि नणंद सगळ्यांनी मिळून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. दिव्याच्या सासरकडून सतत नवनव्या मागण्या होत होत्या. लग्नात दिलेल्या 20 लाख रुपयांवर आणि 40 तोळ्यांच्या सोन्यावर समाधान न मानता तिच्याकडून सोन्याच्या अंगठीची मागणी करण्यात आली होती. नवीन घर घेतल्यानंतर घरातील फर्निचर बनवण्यासाठीही माहेरकडून पैसा आण असा तगादा लावला होता. या सततच्या मागण्या कधी टोमण्यांच्या स्वरूपात तर कधी थेट शारीरिक व मानसिक छळाच्या स्वरूपात तिला बोलल्या जात असत. कधी उघडपणे तिला त्रास दिला जात असे तर कधी मानसिक दबाव तिच्यावर आणला जाई. नवरा हर्षल आणि सासरे शांताराम सूर्यवंशी यांच्या वागण्यामुळे तिचं मन खचायला लागलं होतं. माहेरच्या मंडळीने तिच्या डोळ्यातला बदल पाहिला. ती आधीप्रमाणे हसतमुख राहिली नव्हती. प्रत्येक वेळी बोलताना तिच्या आवाजात दबाव जाणवत होता. एकीकडे माहेरचं कुटुंब दिव्याला सुखात ठेवण्यासाठी शक्य ते करत होतं, पण सासरकडचा छळ थांबायचं नावच घेत नव्हता. दिव्या शिक्षित, समजूतदार होती, पण सततच्या तणावामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवायला लागलं होतं. दिव्या सतत प्रयत्न करत होती संसार टिकवण्यासाठी, स्वतःला सावरून घेण्यासाठी, पण रोजचे वाद, रोजच्या मागण्या आणि मारहाण, मानसिक छळ यामुळे तिचं मन थकून गेलं. दिव्याचं आयुष्य जे स्वप्नांनी भरलं होतं ते आता सततच्या संघर्षात बदललं होतं आणि हा संघर्षच तिला त्या काळ्या कुट्ट शेवटाकडे ढकलत होता. आणि तो दिवस उजाडला. 18 ऑगस्ट 2025चा तो दिवस. दिव्या नेहमीसारखीच घरकामात होती, पण तिच्या मनात प्रचंड वादळ सुरू झालं होतं. माहेरकडच्या आईवडिलांना फोन करून तिने सांगितलं होतं की ती खूप त्रस्त आहे, मला आता सहन होत नाही. त्याच दिवशी संध्याकाळी तिचा मृतदेह घरात कळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. वाकडमधल्या W57 सोसायटीतील त्या घरात सगळे हादरले. एक मुलगी जी उच्च शिक्षित होती, स्वप्नांनी भरलेली होती, तिने आपल्या हाताने आयुष्य संपवलं होतं. पण या घटनेनंतर तिच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. दिव्याला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतरच तिला फासावर लटकवलं असा थरकाप उडवणारा आरोप दिव्याच्या कुटुंबियांनी केला आहे. लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यानंतरच तिचा नवरा हर्षल सूर्यवंशी तिला त्रास द्यायला लागला होता. तिचा नवरा, सासू सासरे आणि नणंद सगळ्यांनी मिळून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. सतत नवे नवे हट्ट, मला सोनं करून द्या, नवीन फ्लॅटसाठी फर्निचर बनवून द्या,
घर खर्चासाठी पैसे आणा, अशा मागण्यांचा त्यांचा पाढा सुरूच होता. 6 महिन्यांपासून सुरू झालेला हा छळ गेली तब्बल 3 वर्ष दिव्या सहन करत होती. दिव्या आपल्या आईशी अनेकदा मन मोकळं करायची. आई, ते सतत टोचून बोलतात, त्रास देतात, असं ती सांगायची. पण आई म्हणून तिच्या मनात एकच विचार होता, संसार म्हणजे सहनशीलता. म्हणूनच ती मुलीला समजावत होती, बाळा, आपल्या घरी असं चालत नाही. थोडं सहन करायचं. आज थांबतील, उद्या थांबतील. आईला वाटायचं संसारातल्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत, वेळ गेली की सगळं सुरळीत होईल. पण दुर्दैव असं की वेळ गेली पण छळ थांबला नाही, उलट तो वाढतच गेला. आज आई स्वतःला दोष देत आहे. जर तेव्हा मी मुलीचं गंभीरतेने घेतलं असतं तर कदाचित माझी दिव्या आज जिवंत असती. दिव्याची आई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती पोलिसांसमोर आणि माध्यमांसमोर एकच गोष्ट सांगत होती, माझी मुलगी कधीच असं टोकाचं पाऊल उचलणारी नव्हती. त्यांनीच केलं सगळं. माझ्या मुलीला त्यांनीच मारले. सगळ्या मागण्या, सगळा छळ, हे सर्व त्यांनीच केलं. आईचा हा आक्रोश ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. एक आई जी आपल्या मुलीला सुखी संसारासाठी पाठवते, तीच मुलगी आज जिवंत राहिली नाही. माझ्या बहिणीला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला. हा सगळा छळ सातत्याने चालूच होता, असा थेट आरोप दिव्याचा भाऊ देवेंद्र खैरनार यांनी केला. दिव्याला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतरच तिला फासावर लटकवलं, असा थरकाप उडवणारा आरोप दिव्याच्या कुटुंबियांनी केला आहे. दिव्याच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली. ही आत्महत्या आहे की खून, हा मोठा प्रश्न उभा राहिला. कुटुंबियांचे गंभीर आरोप ऐकल्यानंतर पोलिसांनी लगेच तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. माहेरच्यांच्या तक्रारीनुसार हर्षल सूर्यवंशी, त्याची आई, वडील आणि नणंद या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की दिव्याच्या मृत्यूच्या पाठीमागे घरगुती वाद आणि हुंड्याच्या मागण्या हे मोठं कारण असल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. दिव्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचं नेमकं कारण आणि त्यामागची परिस्थिती तपासली जात आहे. दरम्यान आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड परिसरात संतापाची लाट पसरली आहे. हुंडाबळीचं हे आणखी एक बळी असल्याची भावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे. आता या गुन्ह्यात हर्षल आणि त्याच्या कुटुंबियावर कायदेशीर कारवाई होणार का? त्यांना शिक्षा होईल का? हा प्रश्न दिव्याच्या कुटुंबियांबरोबर संपूर्ण समाजाच्या मनात उभा राहिला आहे. दिव्या सूर्यवंशीचं आयुष्य अजून उमलायचं होतं, पण हुंड्याच्या आणि सासरच्या छळाच्या काळोखाने तिचं जगणं हिरावून घेतलं. आज दिव्या आपल्यात नाही, पण तिच्या वेदना, तिच्या आईचे अश्रू आणि तिच्या भावना, न्यायासाठीचा आक्रोश हे समाजाला जागं करणारं आहेत. हुंडा ही प्रथा अजूनही आपल्यात जिवंत आहे आणि त्याची किंमत निरपराध मुलींना जीव देऊन चुकवावी लागते. आज तिच्या जाण्याने तिच्या आईवडिलांचं जग उजाडले, पण तिच्या कहाणीमुळे इतर कोणत्याही कुटुंबाला हा अंधार अनुभवावा लागू नये, हाच खरा संदेश आहे. सासरकडून होणारा छळ थांबण्यासाठी समाजाने, कायद्याने आणि आपण प्रत्येकाने काय पाऊल उचलायला हवीत? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.